दुनियादारीचा म्युझिकल ट्रायो आपल्यासोबत आहे. अर्थातच मंदार, अमित राज आणि आदर्श. आणि आजचा चित्रपट आहे प्रेमाचा झोलझाल. तर अमित राज, वंशवेल आता सध्या रिलीज होणार आहे आणि हा खूप म्हणजे अक्षरशः असं म्हणावं लागतं की वाव, असं म्युझिक सध्या तुमच्याकडून ऐकायला मिळतं. तर ह्या म्युझिकबद्दल स्पेशली काय सांगा? प्रेमाचा झोलझाल हा बेसिकली सब्जेक्टच मला खूप आवडला. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता आणि माझ्या जॉनरपेक्षा काहीतरी वेगळं होतं. कारण दुनियादारी, 72 मैल एक प्रवास, वंशवेल आणि असे सगळे सिनेमा करत करत मध्येच काहीतरी एक असं प्रेमाचा झोलझाल. कारण एक आम्हाला खरं सांगू ना, आमच्या सगळ्यांसाठीच एक रिलीफ पॉईंट असतो तो, एक की मध्ये एक काहीतरी असा रिफ्रेशिंग पॉईंट, करेक्ट, तसा एक रिफ्रेशिंग पॉईंट असतो तो होता हा प्रेमाचा झोलझाल. आणि ही गाणी करताना आम्हाला एवढी मजा आली, कारण आम्ही धमाल मस्ती करत 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 ही गाणी आम्ही केली. आणि अर्थातच गायला आमच्यासमोर एकच दिव्य एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे आदर्श शिंदे. तेच, बाकी कोण माझी गाणी गात नाही तसं, कारण काय मला कोणी सगळे नाही म्हणतात हो. ॲक्च्युली हा म्हणजे अगदी तुमचा जीवाभावाचा मित्र झाला आहे, त्यामुळे इतरांना चान्स मिळत नसतील कदाचित, असं आहे का? नाही, तसं पण असू शकतं, पण प्रॉब्लेम असा आहे ना की मला सगळेच नाही म्हणतात, कारण त्यामुळे मला नाही, मी नाही गाणार, अमित राजचं नाही गाणं गायचं. तर ही ट्रॅजेडी का अशी? म्हणजे इतकं हिट म्युझिक होतं आणि तेच म्हणजे काय मला कळत नाही आहे, खरंच कळत नाही आहे. कारण खूप चांगले चांगले सिंगर्स आहेत, नुसतं आदर्श थोडी आहे माझ्याकडे. पण जोक सपाट, पण खरंच मला खूप आवडतो आदर्श. आणि आदर्शचा आवाज म्हणजे मी सांगेन की ही इज अ वर्सटाईल सिंगर. आनंद शिंदेंचा मुलगा असूनही त्याने तो जो त्यांचा घराण्यात चालत आला आहे आजपर्यंत, जी परंपरा चालत आली तीही त्याने जोपली आहे व्यवस्थित. ॲट अ सेम टाईम त्याने वेगवेगळे प्रकार एक्सपेरिमेंट्स पण भरपूर केले त्याच्या बरोबर. मला असं वाटतं हिंदीमध्ये पण तो गायला आहे, जोकर फिल्ममध्ये पण तो गायला आहे. तर त्यामुळे खूप कमी लोकांना माहिती असेल हे, पण जोकर फिल्ममध्ये पण तो गायला आहे. आणि बरेच असे फिल्म्समध्ये गायले. पण माझ्या फिल्म्समध्ये खास करून मला असं वाटतं की ही इज माय लक्की मॅस्कॉट. त्या माझ्या ज्या फिल्ममध्ये तो गातो ती फिल्म हिट असते. तेव्हा दुनियादारीपासून ते संजय दादांनी आमची जी काय दुनियादारी आमची जमवून आणली आहे, तेव्हापासून वी आर व्हेरी लक्की अँड वी आर व्हेरी ब्लेस्ड की आम्ही एकत्र काम करतो आणि असेच आम्ही काम करत राहू आणि चांगलं काहीतरी प्रोडक्ट देत राहू. आदर्शकडे आपण येऊ त्याआधी मंदार, तू इतर चित्रपटांना जे शब्द लिहितो, जे लिरिक्स लिहितो, त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळं लिरिक्स होतं, खूप हटके होतं, पेपी होतं. तर हा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूपच छान होता. कारण जसं मगाशी अमित म्हणाला तसं एक रिफ्रेशिंग का होतं, कारण आत्ता एक योगायोग असं असू शकेल की मी अमितसोबत आणि बाहेर म्हणजे इतर संगीतकारांबरोबर जे लिहितो आहे त्यात थोडासा सॅड, विरहाचा, सेंटी सॉन्ग असं होत असताना अचानक आमच्याकडे टॅव आलं आधी. म्हणजे मला आठवतं की अमित आणि मी कारमधनं त्याच्या जात होतो अमितच्या बोरिवली टू गोरेगाव त्याच्या ऑफिसला. तेव्हा त्याने मला सांगितलं हे असं आहे, आपण करूया, फुल धमाल मस्ती, नाचो वगैरे. म्हटलं अरे हो, करूया. आणि नुसतं हो म्हणणं सोपं नसतं, म्हणजे सोपं असतं, पण ते करणं आणि ते येणं बाहेर ही पण ती प्रोसेस खूप धमाल होती. आणि ऑब्व्हियसली सुदेशजींनी पण खूप म्हणजे आपण काही त्याला बोलू शकत नाही त्या बाबतीत, त्यांनी खूपच चांगला न्याय दिलेला आहे. कीर्ती आहे त्याच्यात गायली आहे त्यांच्यासोबत. टॅव खूपच धमाल होतं गाणं. आणि नशा तर म्हणजे ते नशाच चढेल तुम्हाला प्रेक्षकांना जेव्हा कधी आपण ऐकू, किंवा जेव्हा कधी तू परत जेव्हा गातोस तेव्हा ते एक नशा, ती एक झिंग चढत जाते. कारण ज्या पद्धतीने ते बांधलं गेलं आहे अमितकडनं, किंवा ज्या पद्धतीने आदर्शचा आवाज लागलेला आहे, म्हणजे आपल्या शब्दांचं सोनं ज्याला होणं म्हणतात, जे दुनियादारीपासून चालत आलेलं आहे गेल्या 6 महिन्यात आमच्या तिघांकडनं, म्हणजे ह्या दोघांकडनं माझ्यासाठी. त्याबद्दल एकदा दोघांना नाही, पण खरंच ह्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की हा खूप सहन करतो आम्हाला. नाही खरंच, कारण आम्ही ओरडतो ह्याला, आमची भांडणं होतात लिटरली, पण ती प्रेमाची भांडणं असतात आणि क्रिएटिव्हिटीवर ते आमची भांडणं असतात. कारण एक क्रिएटिव्हिटीवर आमचा वाद असतो आणि क्रिएटिव्ह वाद असतो तो. पण ॲट अ सेम टाईम तो कधीच त्याचा टेम्पर लूज नाही करत. आणि आम्हाला कधी वाटतं यार, एवढं जर म्हणजे त्याच्या जागेवर जर मी असतो तर कदाचित मी बोललो असतो, अरे बाबा तू कर, तेरे को मुबारक तेरी फिल्म और मैं जा रहा हूँ. पण कधीच ह्या बाबतीत खूप तो पॉईंट जेव्हा येतो त्याच्या आधी ते सॉल्व्ह झालेलं असतं, आय गेस, असं मला वाटत. दॅट्स बेटर. आता आदर्शकडे येऊया की काय म्हणजे अगदी कोणाला चान्सच द्यायचा नाही आहे का अमित सरांबरोबर काम करण्याचा? काय ते काय आहे की त्यांची गाणीच अशी असतात की आता ते गाणं तयार करताना ते त्यांच्या डोळ्यासमोर मी असतो. हे माझं भाग्य आहे खरं तर, कारण की त्यांना आवडतं माझ्याकडनं नवीन नवीन गाणं गाऊन घ्यायला, गोंधळ गायला, सॉफ्ट रोमॅन्टिक गायलं, सॉफ्ट सिच्युएशनल गायलं, 2 गोंधळ गायले आम्ही आणि नशासारखं गाणं.
तर नशा ऐकल्यानंतर दादाचं असं होतं, आदर्श एक गाणं आहे यार नशा, त्यांनी मला पाठवल्यानंतर मी म्हटलं यार क्या बात आहे. म्हणजे असं शोचं गाणं मिळालं की खूप बरं वाटतं एकाच गायकाला, आणि आम्ही स्टेज परफॉर्मर आहोत तर मग त्यामुळे जरा बरं वाटतं की अरे आपला गाणं स्टेज पे आणि नाचो गाणं. म्हणजे फुल असे एक 20-25 डान्सर्स आहेत ते परफॉर्म करतात आणि त्याच्यामध्ये मी, असं एक फील आहे. असं होणार आहे म्हणजे ॲग्रीमेंट साईन नाही केलं. म्हणजे असं अल्बम वगैरे येणार. असं होणार आहे खूपच लवकर. आणि मला खूप बरं वाटतं ह्याच्याबद्दल सांगायचं मंदारबद्दल. तर मी आधी हे म्हणेन की तो बाप बेटे के साथ दोनों के साथ काम कर रहा है वो आजकल, कारण की माझ्या वडिलांसाठीही लिहितो आहे तो आणि माझ्यासाठीही लिहितो आहे. म्हणजे आमचं चालूच आहे. म्हणजे खूप म्हणजे मला खूप आवडलं त्याचा नेचर की अरे यार म्हटलं यार तू बाप के लिए भी हिट गाणे लिख रहा है, बेटे के लिए भी हिट गाणे लिख रहा है. म्हणजे त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे मला. आत्ता असं होतं की यार हे गाणं कुठलं ऐकलं आता नवीन, तर असं वाटतं की मंदारने लिहिलं असतं तर हे गाणं खूप बरं झालं असतं. असा एक फील येणं हे खूप खूप मोठी गोष्ट असते. आणि गाण्याबद्दल सांगायचं झालं तर नशा गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला नशा येते एवढंच म्हणेन. दादाने गाणंच तसं नशासारखं केलेलं आहे ते. आता एक क्विक क्वेश्चन की असं म्हटलं की ह्यालाच डोळ्यासमोर ठेवून गाणं बनवलं जातं, तर ह्याचा प्रेशर लिरिसिस्टवर किती आणता तुम्ही? अफवा आहे असं काही नाही. प्रेशर माझ्यावर जास्ती येतो खरं तर, प्लीज सॉरी टू से, बट खूप प्रेशर येतो कारण की वेगवेगळं गाणं गाऊन घेतात आणि रेकॉर्डिंगमध्ये मस्त दिवसभर वाट लावतात. मला आदर्श एक सांगायचं आठवलं. आदर्श सांगतो जो भी लिया है ना गाके वो सब रखना हा गाणे में. म्हणजे तो म्हणतो हे त्याच्यात अच्छा, असं काही होतं का? म्हणजे जो बी रखना आहे गाणे म्हणजे काय? आपण आता मला असं वाटतं इथंच इंटरव्ह्यू आपण संपूया. आणि नाही खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय एडिटिंग काय होतं ते तुम्ही कधी व्हरायटीज गाणं आदर्शच्या आपल्या मिळतात ना, त्याच्याशी इच्छा असते की ज्या ज्या व्हरायटी झाल्या त्या सगळ्या ठेवाव्यात. पण कसं असतं एका गाण्यामध्ये 2 अंतरे असतात. तेव्हा आपण कसे 5-6 अंतरे केले तर आपण करू शकतो तसं आहे ना आदर्श. करूया आपण तसं काहीतरी विचार करू. नक्कीच थँक्यू. सिद्धार्थही पुढचं गाणं गाणार म्हणतोय, तर तुम्हाला आणखी एक नवीन सिंगर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.